नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये व्यावसायिक संस्थेची किंवा उत्पादन संस्थेची उद्दिष्टे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. की कोणतीही व्यवसाय संस्था असेल तर ती व्यवसाय संस्था स्थापन होण्यासाठी काही विशिष्ट उद्दिष्ट असतात. जी विशिष्ट उद्दिष्टाशिवाय कोणतीही व्यवसाय संस्था स्थापन होत नाही. तर व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. व्यवसाय संस्थेची आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरा प्रकार आहे व्यवसाय संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे. यापैकी व्यवसाय संस्थेची जी आर्थिक उद्दिष्ट आहेत तर त्या आर्थिक उद्दिष्टांविषयी सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. की व्यवसाय संस्थेचा विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यवसाय संस्था किंवा उत्पादन संस्थेला विशेष महत्त्व आहे. कारण व्यवसाय संस्था ही एक मूलभूत एकक म्हणून विचारात घेतली जाते. सामान्यपणे वस्तू व सेवांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या संस्थेला व्यवसाय संस्था असे म्हणतात. व्यवसाय संस्था या संकल्पनेमध्ये उत्पादन विषयक निर्णय घेणे, त्यानंतर व्यवसाय संस्थेचा मालकी हक्काविषयीचा अधिकार असणे, व्यवसाय संस्थेवरचं नियंत्रण इत्यादी घटकांचा त्यामध्ये समावेश केला जातो. कोणत्याही व्यवसाय संस्थेला उत्पादनाविषयीचे निर्णय घेत असताना मूलभूत आर्थिक प्रश्नांची किंवा मूलभूत आर्थिक समस्यांची सोडवणूक करावी लागते. मूलभूत आर्थिक प्रश्न म्हणजे कोणते प्रश्न? कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, उत्पादन कोठे करायचे, उत्पादन किती करायचे, उत्पादन कसे करायचे व उत्पादनाचे वितरण कसे करायचे, हे प्रमुख आर्थिक प्रश्न आहेत किंवा मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत. इत्यादी प्रश्नांची सोडवणूक ही प्रत्येक व्यवसाय संस्थेला करावीच लागते. या मूलभूत आर्थिक प्रश्नांशिवाय व्यवसाय संस्थेची काही उद्दिष्टे देखील असतात. व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांचे जे दोन प्रमुख प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार म्हणजे व्यवसाय संस्थेची आर्थिक उद्दिष्टे. व्यवसाय संस्थेच्या आर्थिक उद्दिष्टाविषयी या लेक्चरमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यवसाय संस्थेची जी आर्थिक उद्दिष्ट आहेत त्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये ज्या वेगवेगळ्या उद्दिष्टांचा समावेश होतो त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आहे नफ्याचं महत्तमीकरण. नफा प्राप्त करणे व नफ्याचे महत्तमीकरण करणे हे उत्पादन संस्थेचे मूलभूत आणि सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं जातं. म्हणजे कोणतीही व्यवसाय संस्था सामान्यपणे नफा प्राप्त करण्यासाठी आणि नफ्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे व्यवसाय संस्थेचं त्या ठिकाणी ते मूलभूत उद्दिष्ट आहे. व्यवसाय संस्थेच्या सैद्धांतिक विश्लेषणात नफ्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे असून प्रत्यक्ष व्यवहारातही व्यवसाय संस्था त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात. कारण व्यवसाय संस्थेचे यश किंवा अपयश हे व्यवसाय संस्थेला प्राप्त होणाऱ्या नफ्यावरूनच निश्चित केले जाते किंवा ठरवले जाते. महत्तम नफा प्राप्त करणारी व्यवसाय संस्था कार्यक्षम व्यवसाय संस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नफा ही व्यवसाय संस्थेच्या कार्यक्षमतेची कसोटी मानली जाते. नफा प्राप्त करण्यासाठी व त्यामध्ये वाढ करण्यासाठी व्यवसाय संस्था वेगवेगळ्या मार्गांचा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. उदाहरणार्थ किमतीमध्ये बदल करणे, उत्पादन खर्चामध्ये घट करणे, उत्पादनाची जाहिरात करणे, विक्रीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणे, वस्तूच्या विक्रीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी मार्गांचा अवलंब व्यवसाय संस्थांकडून केला जातो. व्यवसाय संस्था किमतीमध्ये बदल करून म्हणजे जास्त किमतीला कमी वस्तूंची विक्री करून महत्तम नफा प्राप्त करू शकते किंवा कमी किमतीला देखील जास्त वस्तूंची विक्री करून महत्तम नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूच्या दर्जामध्ये, वस्तूच्या क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता उत्पादन खर्च कमी करूनही महत्तम नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही व्यवसाय संस्थेची प्रगती व्यवसाय संस्थेला प्राप्त होणाऱ्या नफ्यावर अवलंबून असते. ज्या व्यवसाय संस्थेला जास्त नफा प्राप्त होतो ती व्यवसाय संस्था जास्त प्रगती करते असं समजलं. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेचे महत्तम नफा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट हे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने जास्त सोयीचं आहे, व्यवसाय संस्थेसाठी ते समर्पक आहे, योग्य आहे. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टीने विचार केला
तरी देखील महत्तम नफ्याचं उद्दिष्ट हे समर्पक असल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. मोठ्या व्यवसाय संस्था किंवा ज्या व्यवसाय संस्थांचा आकारमान मोठा आहे अशा व्यवसाय संस्था, संयुक्त भांडवली संस्था यासारख्या संस्था आपल्या समभागांची किंवा शेअर्सची विक्री करून मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करू शकतात. व्यवसाय संस्थेच्या भागधारकांना व्यवसाय संस्थेकडून प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या नफ्यापैकी काही भाग लाभांश म्हणून दिला जातो, डिव्हिडंड म्हणून दिला जातो. व्यवसाय संस्थेने जास्त लाभांश दिल्यास भागधारकांच्या संपत्तीत वाढ होते. जे व्यवसाय संस्थेचं लाभांशाचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी भागधारकांची संपत्ती वाढते. म्हणजे भागधारकांना तेवढी जास्त रक्कम प्राप्त होते. भागधारकांना जास्त रक्कम प्राप्त झाली तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी जे भागधारक आहे त्या भागधारकांचा संस्थेवर, व्यवसाय संस्थेवर असणारा जो विश्वास आहे तर त्या विश्वासामध्ये वाढ होते. त्यामुळे व्यवसाय संस्था भागधारकांच्या हिताची, म्हणजे भागधारकांचं हित काय आहे तर त्यांना जास्त लाभांश प्राप्त करणे, या हिताची जपवणूक करतात. भागधारकांच्या संपत्तीत वाढ करण्याचे उद्दिष्ट व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने देखील फायद्याचे असते. कारण जास्त लाभ देण्यासाठी जास्त नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो आणि व्यवसाय संस्थेचं महत्तम नफ्याचं उद्दिष्ट या ठिकाणी प्राप्त होतं. जास्त नफा प्राप्त केला तर जास्त लाभांश दिला जातो. त्यामुळे भागधारकांच्या संपत्तीचं महत्तमीकरण करणे याचा अर्थ व्यवसाय संस्थेच्या नफ्याचं महत्तमीकरण करणे हे उद्दिष्ट त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचं साध्य होतं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे व्यवस्थापकीय मोबदल्याचे महत्तमीकरण, की ज्या व्यवसाय संस्था आहेत त्यापैकी ज्या मोठ्या व्यवसाय संस्थांना श्रम विभागणी करणे किंवा व्यवस्थापनाची विभागणी करणे याचे काही फायदे प्राप्त होतात. व्यवस्थापकीय कार्यांमध्ये काय, श्रमिकांची निवड, त्यानंतर कामाची विभागणी करणे, त्या कामाची देखरेख करणे, उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा पर्याप्त विनियोग करणे किंवा वापर करणे, म्हणजे त्या साधन संपत्तीची जेवढी एकूण उत्पादन क्षमता आहे त्या एकूण उत्पादन क्षमतेचा वापर करणे. त्यानंतर खरेदी विभाग असेल, विक्री विभाग आहे, भांडवल उभारणी इत्यादी कार्यांचा समावेश हा व्यवस्थापकीय कार्यामध्ये होतो. व्यवसाय संस्थेच्या आकारानुसार आणि विशेषीकरणानुसार श्रम विभागणी करणे आणि व्यवसाय संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करणे हे शक्य होतं. श्रम विभागणी केल्यामुळे वेगवेगळे विभाग अस्तित्वात येऊन प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र किंवा वेगळ्या व्यवस्थापकाची, वेगळ्या मॅनेजरची नेमणूक केल्यास व्यवसाय संस्थेला फायदा प्राप्त होतो. व्यवस्थापकीय कार्यक्षमता म्हणजे त्या प्रत्येक व्यवस्थापकाची कार्यक्षमता आणि त्या विभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवसाय संस्था व्यवस्थापकांचे पैशातील वेतन व इतर सेवा, सुविधा किंवा इतर लाभांमध्ये वाढ करते. उदाहरणार्थ व्यवस्थापकाला निवास व्यवस्था दिली जाते, व्यवस्थापकाला गाडी दिली जाते, गाडीवर चालक दिला जातो, टेलिफोनची सुविधा दिली जाते किंवा इतर नोकर दिले जातात इत्यादी सुविधा व्यवसाय संस्थेकडून दिल्या जातात. या सुविधा प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापकाला जो खर्च करावा लागतो तो त्याच्या उत्पन्नातून करावा लागला असता, परंतु व्यवस्थापकाला या सुविधा दिल्यामुळे तो खर्च करावा लागत नाही. म्हणजेच याचा अर्थ व्यवस्थापकाच्या मोबदल्यात एका अर्थाने वाढ होते. व्यवस्थापकाचा खर्च कमी होतो म्हणजेच व्यवस्थापकाचा मोबदला त्या ठिकाणी वाढतो. त्यामुळे व्यवस्थापकीय मोबदल्यात वाढ होऊन व्यवसाय संस्थेला आपली उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होते. त्यानंतरचं चौथं उद्दिष्ट आहे व्यवसाय संस्थेची वृद्धी किंवा वाढ. आधुनिक काळात देशाच्या एकूण उत्पादनात मोठ्या संख्येने व्यवसाय संस्थेच्या उत्पादनाचा वाटा असतो. तरी देखील ज्या आकारमानाने मोठ्या असणाऱ्या व्यवसाय संस्था आहेत अशा संख्येने कमी असणाऱ्या व्यवसाय संस्थांचा देशातील एकूण उत्पादनात असणारा वाटा हा जास्त असतो. देशातील तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यवसाय संस्थांचा विस्तार होण्यास किंवा व्यवसाय संस्थांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे व्यवसाय संस्थांचा विस्तार होण्याची प्रवृत्ती असते. बहुतांश व्यवसाय संस्था बाजारामध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपल्या आकारमानात वाढ किंवा वृद्धी करतात. व्यवसाय संस्थेचा विस्तार करण्यासाठी
वेगवेगळ्या प्रकारचे विविधीकरण केलं जातं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी वापरले जातात. उदाहरणार्थ उत्पादनात वाढ करणे, उत्पादित वस्तूंची संख्या आणि उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्रकार वाढविणे, उपवस्तूचे उत्पादन करणे. उदाहरणार्थ साखर कारखान्याचं प्रमुख उत्पादन हे साखरेचं उत्पादन आहे. त्या साखरेच्या उत्पादन केल्यानंतर जे रॉ मटेरियल शिल्लक राहतं त्यापासून त्या ठिकाणी वीज निर्मिती असेल किंवा इतर कुठल्या वस्तूंचं उत्पादन करता येत असेल तर ते उत्पादन करणे. साखरेच्या उत्पादनाशिवाय इतर वस्तूचं जे उत्पादन केलं जातं त्याला उपवस्तू म्हटलं जातं. त्यामुळे अशा उपवस्तूंचं उत्पादन करणे, व्यवसाय संस्थेच्या शाखांची स्थापना करणे, वस्तूच्या विक्रीसाठी बाजाराचा विस्तार हा स्थानिक पातळीपासून प्रादेशिक पातळीपर्यंत म्हणजे राज्य पातळीपर्यंत, राष्ट्रीय पातळीपर्यंत व जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत वाढविणे इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब हा व्यवसाय संस्थेकडून आपला विस्तार करण्यासाठी केला जातो. व्यवसाय संस्थेची वाढ किंवा वृद्धी जर व्यवसाय संस्थेला लाभ प्राप्त करून देत असेल तर त्या वाढीला अनुकूल वाढ असे म्हणतात. व्यवसाय संस्थेची वृद्धी किंवा विस्तार उच्च दर्जाचे व्यवस्थापन म्हणजे उच्च दर्जाचे व्यवस्थापन कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक संशोधन, कार्यक्षम वितरण व्यवस्था, उत्पादनाचा उच्च दर्जा इत्यादी घटकांवर अवलंबून असते. त्यानंतर पाचवं उद्दिष्ट आहे महत्तम विक्री करणे. उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांची महत्तम विक्री करणे हे व्यवसाय संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. कारण महत्तम नफा प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या विक्रीच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक असते. विक्री करण्यासाठी व्यवसाय संस्था वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. म्हणजे महत्तम विक्री करण्यासाठी किंवा वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी वेगवेगळे मार्ग व्यवसाय संस्थेकडून वापरले जातात. त्यामध्ये पगारी नोकरांची नेमणूक केली जाते की जे नोकर पगार घेतात व्यवसाय संस्थेकडून आणि वस्तूची जाहिरात करतात किंवा उपभोक्त्यापर्यंत त्या वस्तूची माहिती पोहोचवतात किंवा त्या वस्तूची विक्री वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सर्वसामान्यपणे सेल्समन म्हटलं जातं. त्यानंतर वस्तूची जाहिरात केली जाते, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या उत्पादनाविषयीचं प्रदर्शन भरवलं जातं. त्यानंतर जे पगारी नोकरदार आहेत त्या पगारी नोकरदारांपैकी काही वेळेस व्यवसाय संस्था आपल्या उत्पादनाची माहिती प्रत्यक्ष ग्राहक किंवा उपभोक्त्यापर्यंत प्रत्येक उपभोक्त्याच्या घरी जाऊन पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे त्या ठिकाणी ते पगारदार नोकर प्रत्येक उपभोक्त्यापर्यंत जाऊन त्या वस्तूच्या माहिती त्या उपभोक्त्याला देतात. त्यानंतर विक्रीनंतरच्या सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी मार्गांचा अवलंब करून विक्रीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेचा विचार केला तर आजच्या बाजारपेठेत महत्तम नफा मिळविण्याच्या तुलनेने महत्तम विक्री करणे सोपे जाते. कारण विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब त्या ठिकाणी करता येत. त्यामुळे महत्तम नफ्याऐवजी महत्तम विक्री करणे हे व्यवसाय संस्थेचे एक प्रमुख उद्दिष्ट आज बनले आहे. त्यानंतर सहावं उद्दिष्ट आहे दीर्घकालीन अस्तित्व. दीर्घकाळपर्यंत बाजारपेठेत आपले अस्तित्व टिकून ठेवणे हे देखील व्यवसाय संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे व्यवसाय संस्थेला दीर्घकाळाशी सुसंगत उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. व्यवसाय संस्थांमध्ये वस्तूची किंमत, त्यानंतर ग्राहक सेवा, वस्तूचा दर्जा, जाहिरात अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये स्पर्धा असते. अशा स्पर्धेच्या परिस्थितीत दीर्घकाळपर्यंत टिकून राहणे महत्त्वाचे असते. कारण अल्पकाळात मिळणारा महत्तम नफा किंवा जास्तीचा नफा हा दीर्घ कालावधीसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये महत्तम नफा प्राप्त होईलच याची शाश्वती नाही. कारण अल्पकाळात मिळणारा नफा दीर्घकाळात जर प्राप्त झाला नाही तर दीर्घकाळात ती व्यवसाय संस्था त्या ठिकाणी तोट्यात देखील येऊ शकते, ती व्यवसाय संस्था संपुष्टात देखील येऊ शकते. त्यामुळे व्यवसाय संस्थेला अल्पकालीन नफा आणि दीर्घ कालावधीपर्यंतचं अस्तित्व यापैकी कुठल्या तरी एका उद्दिष्टाची आज निवड करावी लागते. दीर्घकाळात अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवसाय संस्था अल्पकाळात तोटा झाला तरी उच्च दर्जाचे उत्पादन करण्यावरच जास्त भर देतात. कारण आज होणारा तोटा किंवा अल्पकाळात होणारा तोटा किंवा आजच्या बाजारात होणारा व्यवसाय संस्थेचा तोटा
हा दीर्घ कालावधीमध्ये व्यवसाय संस्थेला प्राप्त होणाऱ्या नफ्यातून भरून काढता येतो. त्यामुळे अल्पकाळात व्यवसाय संस्था तोटा सहन करून देखील उच्च दर्जाचं उत्पादन करते आणि बाजारपेठेमध्ये आपला नावलौकिक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अल्पकाळात झालेला हा तोटा व्यवसाय संस्था दीर्घ कालावधीमध्ये दीर्घकाळापर्यंत जर अस्तित्व टिकून ठेवता आलं तर त्या ठिकाणी अल्पकालीन तोटा भरून काढू शकतो. तर अशा प्रकारे व्यवसाय संस्थेची ही आर्थिक उद्दिष्टे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.